डू लेट मी नो, आय विल क्लॅरिफाय दॅट. आणि शेवटची 5 ते 10 मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर साठी ठेवायचा प्रयत्न तरी केलाय. नाउ लेट्स सी हाऊ दिस गोज, So I'll be sharing my screen. Can everyone see this? Yes, yes, ma'am. Yes, ma'am. All right. Thank you. Okay. So I think school counseling वर ह्या अगोदर पण एक सेशन तुमचं झालेलं, राईट? सो काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा रिपिटेटिव्ह वाटू शकतील, बट नो हार्म. सो we will just revise it through again. I don't think that should be a problem, right? So the name is Decoding School Counseling, but don't get intimidated. असं खूप मोठं त्याच्यात काही नाहीये. It's just a fancy name, right? So these are the topics that I've tried to cover. Too much for 1 hour, I know, but I'll see how much I can go through. So basically, who a school counselor is, what is the scope of a school counselor, what is the role. Then along with that, बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपल्याकडे डिग्री असते, परंतु फक्त डिग्रीचा उपयोग नसतो. We need to have certain skill set, if you want to be a school counselor, right? Then why is documentation important? I personally have learned a very hard way why documentation is important. I'll tell you about it once we reach there. Then special needs population जे आपलं आहे, because inclusive education असल्यामुळे there is no escape that you will face special needs population. आणि a wide range of learning disables, wide range of children who have ADHD, अशी मुलं तर तुम्हाला नक्की भेटतील. ऑटिझम किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असेल, but it will be a little rare. Only if you join a school who exclusively cater to these students तर जास्ती असेल. अदरवाइज रेग्युलर स्कूलमध्ये लर्निंग डिसेबिलिटी आणि ADHD हे खूप कॉमन बघायला मिळतं. त्याच्यानंतर challenges faced by a school counselor, there are a lot. Most common issues that are faced by the school counselor. आणि कॉन्फिडेन्शियालिटी हा जो एक थोडासा ऑन द फेन्स वाला भाग आहे. म्हणजे आपण म्हणतो that there should be confidentiality, but there are certain circumstances under which we cannot have that clause. So what are those? We'll just have a look at it. And I have a small, situational role play type. Zar वेळ उरला तर we'll do that, but actually I would prefer that, that can be taken as a part of this session, because that will give you a practical, look into what really happens into schools, right? कोणी इथे स्टुडंट्सला सोडून, म्हणजे एनीबडी वर्किंग एज अ स्कूल काउन्सिलर कोणी आहे का सगळे स्टुडंट्सच आहेत? स्टुडंट आहेत सगळे स्टुडंट्स आहेत, राईट? स्कूल टीचर आहे एक जण, MA सायकोलॉजी झालेला आहे आणि स्कूल टीचर आहे, पण एक्झॅक्ट स्कूल काउन्सिलर एज सच असं नाही. काउन्सिलर एज सच नाही. ओके, फाईन, ठीक आहे. सो मुव्हिंग ऑन. PPT मध्ये तुम्हाला डेटा खूप वाटेल, बट डोंट गेट स्केअर्ड, बिकॉज दीज आर जस्ट बुकिश डेफिनेशन्स. म्हणजे स्कूल काउन्सिलर इज अ प्रोफेशनल हु वर्क्स इन प्रायमरी स्कूल वगैरे हे मी डेलिबरेटली टाकलंय, कारण हे खूप बुकिश डेफिनेशन आहे. दिस ऑल्सो यू नीड टू नो. सो यू कॅन जस्ट पीक थ्रू, म्हणजे असं एकदा फक्त वाचून घेऊ शकता. यू ऑलरेडी नो व्हॉट अ स्कूल काउन्सिलर इज. स्कूल काउन्सिलिंग करता यू डू नॉट नीड एनी स्पेशल ट्रेनिंग. ऍटलीस्ट इंडियामध्ये तरी आपल्याकडे देर इज नो स्पेशल ट्रेनिंग प्रोव्हाइडेड फॉर स्कूल काउन्सिलर. बट व्हॉट यू कॅन डू इज, मास्टर्स तुमचं जेव्हा होईल क्लिनिकल किंवा काउन्सिलिंग मधनं स्पेसिफिकली, there are a lot of courses which can be done after that, something that specialize as an art therapy, play therapy. त्याच्यानंतर there is something called CBT for children, which is a little new thing, पण आहे. सो थोडासा रिसर्च करावा लागेल की असं कोण ऑफर करतं हे सगळे कोर्सेस, अँड देन यू कॅन बिकॉज दीज कोर्सेस ऑलवेज हेल्प. फक्त MA करून गेलं आणि प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट नसला ना तर इट फील्स व्हेरी कन्फ्युजिंग
की नक्की सुरुवात कुठनं करायची. अँड दॅट इज समथिंग दॅट आय हॅव फेस्ड पर्सनली, बिकॉज आम्ही म्हणजे मी आणि इव्हन तन्मय सरांनी जेव्हा MA केलं तेव्हा वी डिड नॉट हॅव दिस स्कोप ऑफ प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट. एक्सपिरियन्स कुठून मिळायचा, फील्ड एक्सपिरियन्स काही मिळायचं, असं काहीही नव्हतं. सो इफ यू कुड गो आउट अँड डू दीज थिंग्स ना, इट इज ऑलवेज हेल्पफुल. राईट. सो रोल आणि स्कोप मध्ये a counselor is expected to know at least basics about what after school, vocational guidance, थोडा करिअर गायडन्स, म्हणजे 11वी-12वी पर्यंतच तरी माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्या पुढचे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल कदाचित जर आपल्याला माहित नसेल तर दॅट इज ऑल राईट. बट 12वी पर्यंतच तरी बिकॉज द एज्युकेशन सिस्टम कीप्स ऑन चेंजिंग आणि बरेच बोर्ड्स येतात. पहिले फक्त स्टेट बोर्ड आणि CBSE जास्तीत जास्त होतं. आता ICSE पण आहे, देर इज IB बोर्ड, देर इज IGSE बोर्ड, आय मीन सो मच. सो थोडस त्या बोर्डचं वरवरचं तरी आपल्याला माहिती पाहिजे, त्याची एक बेसिक फिलॉसॉफी माहिती पाहिजे. ओनली देन बेस्ड ऑन दॅट तुम्ही व्होकेशनल गायडन्स थोडा 12वी पर्यंत तरी करू शकाल. बिकॉज किड्स डू कम अप स्पेसिफिकली 8वी, 9वी, 10वी मध्ये. आणि इफ नॉट किड्स, देर व्हेरी अँशियस पेरेंट्स कम अप की आता ह्यांना काय सांगावं, कुठला कोर्स यांनी घ्यायला पाहिजे, हे तुमचं 8वी पासूनच तुम्हाला विचारायला बरेच पेरेंट्स सुरुवात करतात. सो करिअर व्होकेशनल गायडन्स आणि अकॅडमिक गायडन्स इज समथिंग दॅट यू नीड टू बी अवेअर ऑफ. सो हे एक बरंच इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर इश्यूज विथ पियर्स मध्ये मुलं खूप छोट्या छोट्या गोष्टी घेऊन येतात. वन्स यू हॅव अ लिटल बिट ऑफ रॅपो विथ देम, they even expect you to sort their fights out. So they two or three people will come and they will say, मिस यांनी असं केलं, मिस तिने तसं केलं, आता तुम्ही सांगा कोण बरोबर आहे. सो म्हणजे किंवा तुम्ही याला रागवा, त्यांचे डिमांड्स पण असतात. सो सो हे इश्यूज विथ पियर्स इज समथिंग विच कम्स अप आय थिंक एव्हरी डे. Every day some or the other kid will come and tell you. It can be as little as a 3rd standard kid and as grown up as a 9th standard student. सो त्याच्यात खूप व्हेरिएशन येतं. आणि 3रीच्या मुलाला जसं आपण हँडल करू आणि 8वी किंवा 9वीच्या मुलांना हँडल करू त्याच्यात खूप फरक आहे. सो यू नीड टू नो की हे इश्यूज विथ पियर्स इज समथिंग विच कीप्स ऑन कमिंग डे इन अँड डे आउट. देन सायकोसोशल प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यात काही घरचे प्रश्न असतात विच द चाइल्ड डज नॉट नो हाऊ टू डील विथ. म्हणजे स्पेसिफिकली आताच्या ह्याच्यात लॉस ऑफ जॉब, पॅन्डेमिक मध्ये जे खूप बघितलं गेलं की पेरेंट्सच्या नोकऱ्या जाणं किंवा अजून काही सडन मेडिकल इमर्जन्सीजमुळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स होणं किंवा अजून जे असे सोशल इश्यूज होतात ज्याच्यामुळे सायकोलॉजिकल इश्यूज उद्भवतात, अशा गोष्टी बघितल्या जातात मुलांमध्ये. अलॉंग विथ दॅट नॅचरली आपल्या स्टेक होल्डर्स मध्ये इट इज नॉट जस्ट द स्टुडंट्स हु आर अ पार्ट ऑफ इट अँड नॉट जस्ट द टीचर्स बट ऑल्सो द पेरेंट्स. कारण वेन इट कम्स टू प्रायमरी क्लास ऑफ चिल्ड्रन, म्हणजे 1ली ते 5वी स्पेसिफिकली, इट इज मोस्टली द पेरेंट्स हु नीड टू बी वर्कड ऑन. कारण ह्या वयाच्या मुलांना खूप जास्ती सांगून किंवा त्यांच्याकडनं खूप जास्ती चेंजेस अपेक्षित नसतात. त्यांच्याकडनं पण चेंजेस अपेक्षित असतात, बट प्रायमरी केअर गिव्हर्स पेरेंट्स असल्यामुळे जर का पेरेंट्सचं काउन्सिलिंग केलं गेलं नाही, और इफ पेरेंट्स आर नॉट इन्व्हॉल्व्ड इन टू दिस होल थिंग, इट डझंट रिअली हेल्प, राईट. सो पेरेंट्सचा पण होलिस्टिक सपोर्ट किंवा त्यांना पण काय स्कूलमध्ये जर का काही बिहेवियर कंप्लेंट असेल किंवा अकॅडमिक इश्यू असतील तर ते पेरेंट्स पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. अँड दॅट इज वाय वर्किंग विथ पेरेंट्स इज अनदर थिंग विच इज अन इम्पॉर्टंट पार्ट. एम आय गोइंग टू फास्ट? नो ना, आय होप नॉट. ओके. No, ma'am. No, ma'am. Okay, thank you. Next is to work with teachers. पहिली गोष्ट तर there is a lot of रोलचा खूप ओव्हरलॅप होऊन जातो टीचिंग मध्ये आणि काउन्सिलिंग मध्ये. दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स, नथिंग अगेन्स्ट द टीचिंग कम्युनिटी, बट बऱ्याच वेळेला असं होतं की बिकॉज टीचर्स आर देअर इन द क्लासरूम एव्हरी डे, बरेच प्रॉब्लेम्स काउन्सिलर्स पर्यंत पोहोचत नाहीत. टीचर्स टेक दॅट ॲज देअर ओन चॅलेंज. सो
हे नको व्हायला म्हणून ऍज अ काउन्सिलर यू नीड टू बी रिअली शुअर की तुमचा टीचर्स बरोबरचा रॅपो चांगला पाहिजे. सो इफ द टीचर इज फेसिंग एनिथिंग इन द क्लासरूम, शी हॅज टू कम अँड टेल यू. बिकॉज आय हॅव सीन दिस इन ऑलमोस्ट एव्हरी स्कूल दॅट आय वर्कड विथ. बऱ्याच उशिरा कळतं काउन्सिलरला, यु नो, म्हणजे क्लासमध्ये काही मारामारी झालीये किंवा काही इवन अ सिरियस इश्यू लाईक द चाइल्ड गोइंग मिसिंग फ्रॉम द स्कूल इज टोल्ड टू द काउन्सिलर इन द लास्ट, and the counselor is expected to know काय झालं. So systemic change करण्यासाठी you need to have a good rapport with the teachers, because teachers are the one who are going to come and tell you. The principal will not come and tell you. The supervisor or any other person in charge will not come and tell you. It is the teacher who is going to come and tell you first. So हे 2 points जे मी मेन्शन केले आहेत की टू कीप द टीचर इन द लूप, किंवा यु नो काय त्या मुलाबरोबर आपण काम करतोय ते त्यांना माहित पाहिजे वगैरे, हे तर आहेच. बट अलॉंग विथ दॅट हा रॅपो एवढ्यासाठी असायला पाहिजे की जर का त्या टीचरने तुम्हाला एखाद्या स्टुडंट बद्दल सांगितलं असेल तर त्यांच्यासारखेच अजून काही विद्यार्थी त्यांना दिसले असतील त्यांच्या वर्गामध्ये, अकॅडमिक बिहेवियर इश्यू किंवा समथिंग ऑड दॅट हॅज यु नो स्ट्रक द टीचर, शी नीड्स टू कम अँड टेल यू. सो याच्यासाठी जर तुम्हाला स्पेशली यु नो मेहनत घ्यायला लागली तर प्लीज घ्या, बिकॉज इट रिअली हेल्प्स. अदरवाइज यू आर द लास्ट वन टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन द स्कूल अँड दॅट फील्स रिअली लेफ्ट आउट. ओके, सो ह्याची खूप काळजी घ्या जेव्हा तुम्ही काम करायला जाल शाळेत तेव्हा. Now earlier as I talked about the skills, okay, this is a skill set which is required by all the counselors, like you know wherever you are, but especially in school. tumse communication skills, because you will be talking to a lot of people. You will be talking to I mean not just the students, teachers किंवा पेरेंट्स. यू विल ऑल्सो बी टॉकिंग टू द अँसिलरी स्टाफ, दॅट मीन्स ज्या प्यून्स असतात, मावशी किंवा अजून कोणी यु नो बस कंडक्टर, बस ड्रायव्हर, यांच्याशी सुद्धा वेळ प्रसंगी कधी कधी माहिती काढून घेण्याकरता म्हणून बोलायला लागतं, यु नो, कारण बसमधल्या बिहेवियरच्या कंप्लेंट्स येतात. इफ यू डोंट बिलीव्ह मी, यु नो बसमध्ये ती अशी वागली, बसमध्ये त्यांनी हे केलं. सो समटाइम्स यू नीड टू गो अँड आस्क देम की स्कूल बसमध्ये त्या दिवशी काय झालं. अँड फॉर दॅट यू नीड टू हॅव द काइंड ऑफ कम्युनिकेशन स्किल्स जे त्याच्यात तुम्हाला वेगळ्या वेगळ्या यु नो वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांशी तुम्हाला बोलायला लागेल. सो दॅट इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरस्टँडिंग द हायरार्की. बऱ्याच वेळेला सिच्युएशन्स आर व्हेरी ट्रिकी वेअर यू डोंट नो हुम टू रीच आउट टू. म्हणजे एखाद्या मुलांनी तुम्हाला येऊन काहीतरी सांगितलंय, काहीतरी कन्फेस केलंय, विच इज नॉट व्हेरी डेंजरस, बट समथिंग दॅट द पर्सन इन चार्ज शुड नो. So it can get confusing for you की हे कोणाला reach out करायचं. But just remember, whatever the situation, the principal has to be involved, because if the principal is not involved, nobody is going to, you know, help you out. Final say is of the principal, not of any teacher or supervisor. The final say, the final word in any matter is that of a principal in a school. So the buck stops at the principal, you know. So please remember, काही एखादा important issue असेल, एखादा थोडासा ट्रिकी इश्यू असेल, थोडा डोकेदुखी सारखे पेरेंट्स असतील, बिकॉज देर आर सच पेरेंट्स ऑल्सो, यु नो, who can be a very painful thing to talk to. So अशा वेळेला please involve the principal there, because parents are sometimes very smart, you know, to go behind your back and talk about you. So अशा वेळेला प्रिन्सिपल बरोबर आपला चांगला रॅपो असणं, they should be knowing, they have to be involved in such matters. Patience extremely important, बिकॉज अजूनही अवेअरनेस आहे, मी म्हणेन एकदम अवेअरनेस अजिबातच नाहीये काउन्सिलिंग बद्दल किंवा स्कूल काउन्सिलरच्या इम्पॉर्टन्स बद्दल, असं नाहीये. बट people are still changing. There is still a lot of scope for people to change. So you need, so you know, patience. We need to be patient when it comes to dealing with any type of student, or you know, any other stakeholder for that matter, be it a teacher or be it a parent or the system itself. Because administrative issues असे असतात that sometimes we don't understand. त्याच्या मागे कधी कधी लॉजिक नसतं. बट वी नीड टू बी पेशंट, कारण तो सिस्टेमिक इश्यू आहे, आपण नाही त्याला बदलू शकत. रूल्स अँड रेग्युलेशन्स बद्दलचं जे नॉलेज आहे, दॅट इज समथिंग दॅट यू विल गेट वन्स यू गेट इन टू द फील्ड, राईट. सो थोडंसं जे ह्या मुलांना, या स्पेशल नीड्स मुलांना जे कन्सेशन्स मिळतात, लर्निंग डिसेबिलिटी,
ADHD किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी ह्यांना कन्सेशन्स असतात बोर्डकडनं. सो ते प्रत्येक बोर्डचे वेगळे कन्सेशन्स काय आहेत, तुम्ही ज्या प्रकारच्या शाळेत काम करता, you need to be aware of those kind of concessions, because ultimately people are going to expect that you know it. So त्या बोर्डच्या वेबसाईटवर, एज्युकेशन बोर्डची जी कुठली वेबसाईट असेल त्याच्यावर you will get details of it, but make sure that you know की काय rules and regulations आहेत, because at times the principal also is not very much aware की या special needs students करता काय काय केलं पाहिजे, and they are not even expected to know. ना असं नाहीये की त्यांना माहित पाहिजे, we are supposed to know. So as counselors, you need to know what are the rules and regulations, especially when it comes to the special needs population. Interpersonal skills, जसं मी कम्युनिकेशनचं सांगितलं तसंच interpersonal skills सुद्धा is something that is important. Problem solving skills, yes, because it is not always counseling that happens in the cabin, and it is not always that it is happening inside the cabin. It is many times that corridor मध्ये चालता चालता somebody will tell you some problem, and it's expected that you solve that problem. So quick problem solving skills, kahi solutions, something that will make that person calm in the moment is expected. असं खूप लॉंग टर्म सोल्युशन नाही, परंतु कोणी काही प्रॉब्लेम घेऊन आल्यावर तिथल्या तिथे तुम्हाला काहीतरी एक कामिंग सिच्युएशन सोल्युशन जर का देता आलं, किंवा एक अश्युरन्स देता आलं की ओके फाईन, विल टॉक अबाउट इट, कम टू मी ॲट XYZ टाइम अँड वी विल टॉक अबाउट इट मोर. सो असं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स हे बरेच लागतात वेन यू आर डीलिंग विथ द स्कूल पॉप्युलेशन. Observational skills, yes, because class observation is an integral part of school counseling. बऱ्याच शाळांमध्ये सिस्टम अशी असते that a referral form is given to you about a particular child, and you will have to observe that child in different settings. It is expected की तुम्ही त्यांना क्लासरूम मध्ये ऑब्झर्व करा, तुम्ही त्यांना प्ले टाइम मध्ये ऑब्झर्व करा, तुम्ही त्यांना रिसेसच्या वेळेला जेव्हा डबा खातात मुलं तेव्हा ऑब्झर्व करा, हाऊ आर दे बिहेविंग. किंवा अकॅडमिक्सशी रिलेटेड असेल तर देन डिफरंट क्लासेस, इंग्लिशच्या पिरियड मध्ये काय झालं किंवा जॉग्रफीच्या पिरियड मध्ये काय झालं. सो डिफरंट सेटअप्स अँड डिफरंट ऑब्झर्वेशन. सो दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट की तुमचं ऑब्झर्वेशन स्किल सुद्धा चांगले असले पाहिजेत. एम्पथी आणि ओपन माइंडेडनेस. So empathy is something I do not need to tell you, because that is something which is a basic thing when it comes to counseling of any sort, with school counseling, adult counseling, kasahi asil tari. So empathy is another indispensable thing which is of course important for a school counselor. Why I put this in is because आपल्याला वाटतं आपण खूप empathetic आहोत, but kids come up with very weird problems at times, आणि तुम्हाला कदाचित ते रिलेट होणार नाहीत. असं बऱ्याच वेळेला होतं की मुलं असे काही प्रॉब्लेम सांगतात जे त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. वी कांट रिलेट विथ देम. माझं खूप वेळा होतं असं की मी बऱ्याच वेळेला रिलेट करू शकत नाही, बट इफ यू आर अ प्रोफेशनल तुम्हाला एम्पथाइज करता येईल. अदरवाइज यू विल थिंक इन युअर हेड की हा थोडीच प्रॉब्लेम आहे किंवा असं थोडीच होतं, हे काही इतकं महत्वाचं नाही. इट्स अ नॅचरल रिॲक्शन, ह्युमन रिॲक्शन दॅट कम्स. So if you're empathetic in your approach, you will keep that thought aside ki theek hai, it doesn't matter to me if it is their problem, let me see how I can help them. That will only come if you're empathetic with them. And yes, again, open-mindedness, because you need to be tolerant of different people, and it is expected that a counselor is open-minded. Documentation. Moving on. इथे आतापर्यंत कोणाला काही क्वेश्चन किंवा असं काही असेल तर आय विल बी ग्लॅड टू आन्सर इथपर्यंतच्या कंटेंटवर, इफ देर इज एनिथिंग. अदरवाइज आय विल मूव्ह ऑन. या ओके, आय विल मूव्ह ऑन, नो प्रॉब्लेम. Yes, it's okay. Sure. सो डॉक्युमेंटेशन बद्दल आय थिंक तुम्हाला आधीच्या सेशन मध्ये सुद्धा सांगितलं गेलं असेल, बट आय वॉन्ट टू रिआयट्रेट अगेन दॅट डॉक्युमेंटेशन इज समथिंग विच इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ओके, प्रत्येक शाळेचं एक SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते.
it mentions how a counselor is supposed to operate. It mentions ki काय procedure आहे, how children are going to be referred, what is the documentation process. एक स्ट्रिक्ट फॉर्मॅट असतो, प्रत्येक शाळेचा वेगळा असतो, असा काही स्टँडर्डाइज फॉर्मॅट असा कुठे नाहीये, किंवा निदान आपल्याकडे तरी नाहीये. बट each school has their own format in which they document about their child. So make sure that you have the access to all of those papers, all of those formats, and make sure to fill those up as and how the child comes and talks to you, or you go out and find out about the child, or you talk to the teacher of that child, because वेगवेगळ्या लेवलचं असतं. तुम्ही त्या मुलाच्या टीचर बरोबर बोलणं, पेरेंट्स मीटिंग मध्ये काय होतं, किंवा इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग जर का त्या मुलाचं तुम्ही केलं तर त्याच्यात काय होतं, हे सगळं मेक शुअर दॅट यू डॉक्युमेंट दीज थिंग्स प्रॉपरली. बिकॉज बऱ्याच वेळेला असं होतं की द चाइल्ड कन्फाइड्स इन यू अबाउट समथिंग and he does not want you to talk about it anywhere else. It can happen, and it is okay to keep that confidentiality. We'll talk about it की confidentiality कुठे ब्रेक करायची आहे, कुठे ब्रेक करणं गरजेचं आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट मेक शुअर की तुम्ही सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट करता. आणि फक्त काउन्सिलिंगच्या बद्दलचं डॉक्युमेंटेशन असं नाही. It is also mentioned in the 4th point here that documentation helps with the लर्निंग डिसेबिलिटी आणि बाकीचे जे कंडिशन्स आहेत त्याच्याकरता कन्सेशन जर का तुम्हाला एज्युकेशनल बोर्ड करणं हवे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा डॉक्युमेंटेशन लागतं. त्यांच्या मार्कशीट्सचं, त्यांचे बाकीचे परफॉर्मन्सेस, त्यांचं जे काय म्हणतात त्याला, हॉस्पिटलकडनं जे आलेलं रेकमेंडेशन लेटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड लागतात. बिकॉज दीज आर द थिंग्स दॅट यू अल्टिमेटली सेंड टू द बोर्ड and acquire those concessions when the child appears for the board. त्याच्या अगोदर तुम्ही स्कूल लेवलवर देता, परंतु जेव्हा मूल 10वीत जातं तेव्हा हे कन्सेशन्स त्या मुलाला फक्त तेव्हाच मिळू शकतात इफ यू हॅव दॅट डॉक्युमेंटेशन प्रॉपर अँड इफ यू हॅव टू हॅव सेंट दोज डॉक्युमेंट्स टू द एज्युकेशनल बोर्ड. ओनली देन इट हॅपन्स, अदरवाइज इट डझंट हेल्प. सो हे डॉक्युमेंटेशन करणं ह्या करता पण गरजेचं आहे. And yes, it does help the counselor in any unfortunate incidents, because not me per se, but Maji colleague, she had faced this in her own school when one of the child got missing from the school. The child was missing from the school for a couple of days, and the counselor was also held as one of the persons that, because the child used to go to the counselor to talk to, त्यामुळे निश्चितच सगळ्यात पहिले काउन्सिलरशी बोललं जातं की तुमच्या बरोबर काय बोललाय तो मुलगा, तुमच्याशी काय बोलणं झालंय. शो द काउन्सिलिंग नोट्स, व्हॉट हॅज हॅपन्ड विथ यू टू. नाव यू डू नॉट नीड टू शो द नोट्स एज सच, बट तुमचं काही बोलणं झालं असेल, इफ देर इज एनी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, देन यू नीड टू बी शोईंग दॅट, आणि ते दाखवण्याकरता तुमचं टाइमली डॉक्युमेंटेशन हे गरजेचं असतं. Now this friend of mine, she had documented everything and she could show that, आणि म्हणून काही तिच्या करता पर्सनली प्रॉब्लेम नाही झाला. But imagine if she had not documented those things and if she was asked, show us what happened in your counseling session, तर मग काउन्सिलरला सगळ्यात पहिले धरलेलं असतं अशा वेळेला, because it's a very sensitive place to be at such points. Don't get scared, but I just want you to be informed की अशा गोष्टी सुद्धा होतात. So that is why it is necessary की documentation करावं. Now, as I mentioned earlier, की जे काही provisional concessions special needs population करता मिळत असतात, तर त्याच्याकरता काय काय करायला लागतं हे मी पुढच्या स्लाइड मध्ये दिलंय. So these are the steps involved here. One is identifying academically weak students. मग ते आयडेंटिफाय कसे करणार? Either the teacher will tell you, or sometimes the parents come up with the complaint, excuse me, की मार्क्स खूप कमी मिळत आहेत, 2 वर्षापासून मार्क खूप कमी झालेत, काय झाले माहित नाही. You need to be doing an informal assessment in the school. त्याच्यानंतर सायकोमेट्रिक असेसमेंट होते गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये, जिथे हे बघितलं जातं इफ द चाइल्ड does really have any sort of learning or intellectual disability or any other condition due to which the scores are low or not, right?
तर हे जेव्हा रिपोर्ट्स येतात, बिकॉज दीज रिपोर्ट्स आर नॉट एक्सप्लेन टू द पेरेंट्स. ओके, दिस इज व्हेरी सॅड स्टेट ऑफ अफेअर्स इन आर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, की आतापर्यंत जेवढ्या मुलांचे LD सर्टिफिकेट्स मी माझ्या थ्रू आले आहेत, त्यांच्यापैकी मे बी 10% पेरेंट्सना सायको एज्युकेशन केलं होतं की व्हॉट लर्निंग डिसेबिलिटी इज, व्हॉट आर द कन्सेशन्स, व्हॉट आर द लिमिटेशन्स, आणि लिमिटेशन्स असून सुद्धा हाऊ कॅन यू मेक युअर चाइल्ड थ्राईव्ह इन द करिअर ऍज सच, इवन पोस्ट स्कूल. हे खूप थोड्या पेरेंट्सना सायको एज्युकेशन केलं जातं. त्याच्यामुळे सायको एज्युकेशन ऑफ दीज रिपोर्ट्स, ऑफ सच रिपोर्ट्स बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द स्कूल काउन्सिलर. कारण तुमचा हा जॉब होतो की तुम्ही पेरेंट्सना सांगणं दॅट डोंट वरी, देर इज नथिंग रॉंग विथ युअर चाइल्ड. येस, देर आर सर्टन कंडिशन्स ड्यू टू विच तुमच्या मुलाला मार्क कमी मिळत आहेत, परंतु दॅट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. ओके, लेट अस फाइंड सम वे आउट, लेट अस थ्राइव्ह ऑन हिज स्ट्रेंथ्स, ज्याच्यामुळे त्यांना मार्क चांगले मिळू शकतील. आणि मार्क चांगलं मिळणं हे उद्दिष्ट नाही आपलं, बट देर आर बिगर थिंग्स इन लाईफ, राईट? सो हे हळूहळू त्यांना सांगणं ही तुमची जबाबदारी होते. त्याच्यानंतर डिस्टिग्मॅटायझेशन व्हेन इट कम्स टू स्पेशल नीड्स पॉप्युलेशन. अजूनही म्हणजे स्टिग्मा आहे. जेव्हा मुलांना बऱ्याच वेळेला जी सिनियर मुलं असतात सेकंडरी मधली, 8वी 9वी 10वीतली, ती खूप वेळा त्यांनी मला येऊन सांगितलेलं आहे की मॅडम मला कन्सेशन्स नकोत, बिकॉज मला वेगळं बसवलं जाईल, मग मला मुलं हसतात, मग मला म्हणतात की तू मठ्ठ आहेस, तुला कन्सेशन्स मिळतात म्हणून तुला एवढे मार्क मिळतात, तुझे कन्सेशन्स काढून घेतले तर बघ तू किती कमी मार्क मिळवशील. सो हा खूप एक स्टिग्मा या मुलांमध्येही असतो. समटाइम्स पेरेंट्स ऍड टू दॅट स्टिग्मा बाय काइंड ऑफ म्हणजे त्याबद्दल बोलत नाहीत पेरेंट्स, जसं डोंट टॉक अबाउट इट, तसं जसं टॅबू सब्जेक्ट असावा तसं, की अरे LD बोलू नका कुठे. सो हे पेरेंट्सना समजावून देणं की ओके, लर्निंग डिसेबिलिटी आहे किंवा ADHD आहे, तुम्ही जाऊन कुठे बॅनर लावू नका की तुमच्या मुलाला लर्निंग डिसेबिलिटी आहे, पण जर का लर्निंग डिफिकल्टीज आहेत तर ते जाणीवपूर्वक लपवण्याचाही प्रयत्न करू नका. दॅट इट्स नॉट समथिंग टू बी अशेम्ड अबाउट. हे डिस्टिग्मॅटायझेशन करणं इज समथिंग दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अ स्कूल काउन्सिलर. नोईंग द पिटफॉल्स, की कुठे स्टुडंट्सना मदत लागू शकते, because this child who is suffering from learning disability or any sort of condition is going to be with you till they pass out from the school. So तुम्हाला त्यांच्या बारीक बारीक गोष्टी निश्चितच कळतात आणि त्याच्यामुळे helping them through their school years is something which happens naturally. आणि assisting them during exam, because या मुलांना एक्झाम हॉलमध्ये वेगळं बसवलं जातं. there is a different separate arrangement इट्स एक्सपेक्टेड. म्हणजे जर का तुम्ही एखाद्या शाळेत गेलात आणि तिथे नसेल तर देन दॅट इज द फर्स्ट स्टेप दॅट यू नीड टू डू, की यांची वेगळी अरेंजमेंट करा अँड देन इम्प्लिमेंट दोज कन्सेशन्स. म्हणजे आता लर्निंग डिसेबिलिटीला 30 मिनिट्स एक्स्ट्रा मिळतात, 15 मिनिट्स पर आवरच्या हिशोबाने. सो 3 hours पेपर असेल तर 45 मिनिट्स एक्स्ट्रा मिळतात. सो ती 45 मिनिटं एक्स्ट्रा मिळवण्याकरता दे नीड टू बी सिटिंग इन अ सेपरेट क्लासरूम. दे कॅनॉट बी सिटिंग विथ एव्हरीबडी, otherwise how will you enforce those things? So म्हणून त्यांना वेगळ्या क्लासरूम मध्ये बसवणं किंवा त्यांच्यासाठी सुपरविजन, जेव्हा बिकॉज त्यांचं सुपरविजन तुमच्यावर पडेल त्या एक्झाम, त्यांची जेव्हा एक्झाम होते सगळ्यांची, तेव्हा ह्या मुलांचं सुपरविजन इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. सो मेकिंग शुअर दॅट द चाइल्ड इज रिचिंग ऑन टाइम, दे डू गेट एक्स्ट्रा टाइम, ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी फॉल्स ऑन टू द काउन्सिलर. इट्स अ व्हेरी डिमांडिंग जॉब. So and it's very exciting also. म्हणजे या 6 वर्षात I'm not tired to do it, tired on a different level, but not tired in the sense की मला हे नाही करायचंय, right? Yeah, going back to the previous slide, this is something, the last point which I want to highlight is the children with special needs do have a lot of emotional and adjustment issues. त्यांचे खूप बघितलेले आहेत, बिकॉज दे आर मेनी टाइम्स पिक्ड ऑन, दे आर बुलीड अ लॉट, नेम कॉलिंग त्यांच्या बाबत खूप होतं आणि तसंही इमोशनल रेग्युलेशन त्यांच्या बाबतीत खूप चॅलेंज असतो. सो दे विल हॅव अ लॉट ऑफ कंप्लेंट्स, दे विल हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू से टू यू, और पीपल अराउंड देम विल हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू से अबाउट देम. त्यांच्याबद्दलचे कंप्लेंट्स टीचर्स कडनं किंवा फ्रेंड्स कडनं.
अजून पेरेंट्स कडनं की कितीही सांगितलं तरी हा बसतच नाही अभ्यासाला, त्याला बसायचंच नसतं, त्याला किती वेळ. सो अगेन अँड अगेन टेलिंग दॅट पेरेंट दॅट अंडरस्टँड दॅट युअर चाइल्ड डज हॅव अ लर्निंग प्रॉब्लेम. सो प्लीज त्याला 2-2 तास अभ्यासाला बसवू नका. हे सारखं सारखं पेरेंट्सला सांगत राहणं इज समथिंग दॅट इज दॅट फॉल्स ऑन टू यू. Okay. Just give me a second. Now, because we have a lot of work to do, the scope is huge. There are challenges that we face. आता हे फक्त कॅटेगराइज करायला म्हणून इंटरनल, एक्सटर्नल आणि सिस्टमिक वगैरे लिहिलंय मी. बट otherwise, internal challenges are most of the times, the attitude of the colleagues that you will face. इसको क्या problem है? There are children, if you know about learning disability, these children have average and above average IQ. And that is why if you give them concessions, they perform really good. म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांचे मार्क हे इतर वर्गातल्या हुशार मुलांच्या एवढे असतात. So if the teacher is not aware of what the problem the children are facing, many times you will have such kind of dialogues, अरे इसको concession की जरूरत क्या है? They don't need concession. Why do you want to give them concessions? So हा जो attitude आहे, किंवा because the teacher is already tired dealing with any kind of kid, behavior issue सुद्धा असू शकतो, not just special needs. तर मग सहज खूप लेबलिंग खूप सहज होतं की ये ऐसा ही है, वो ऐसा ही करती है, त्याला कितीही सांगितलं तरी तो ऐकत नाही. सो दॅट काइंड ऑफ इंटरनल इश्यूज इज समथिंग दॅट यू विल हॅव टू डील. आणि म्हणून टीचर्स बरोबर सारखं बोलत राहणं किंवा काउन्सिलिंग बद्दल सुद्धा टीचर्सना ओरिएंटेशन देणं की व्हॉट डू वी डू, काउन्सिलिंग म्हणजे काय, सायकोलॉजी म्हणजे काय. तर हे दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला इफ यू कुड डू दिस काइंड ऑफ ओरिएंटेशन विथ ऑल ऑफ द टीचर्स अराउंड, that helps a lot. एक्सटर्नल चॅलेंजेस मध्ये काही सोशिओ इकॉनॉमिक चेंजेस असतील जे स्कूलच्या अबाव अँड बियॉन्ड आहेत, परंतु दॅट हॅज अफेक्टेड द चाइल्ड. लाईक फॉर एक्झाम्पल आता पॅन्डेमिक इज समथिंग दॅट हॅज अफेक्टेड एव्हरी पर्सन ऑन दिस प्लॅनेट. सो तसं काही अजून सोशल ट्रेंड्स बघितले जातात जे त्या वयांमध्ये त्याची एक काहीतरी एक वेव येते अँड देन दॅट गोज ऑफ. सो टीनेजर्स किंवा ऍडोलसन्स मध्ये हे खूप बघितलं जातं. सिस्टमिक काही चॅलेंजेस असतील जसं की देर आर सम, आता जसं मेंटल हेल्थ बिल, इफ यू नो अबाउट दॅट इज समथिंग विच इज व्हेरी डिस्टर्बिंग. इफ यू कॅन गो अँड जस्ट चेक इट आउट लेटर. तर काही जे कन्सेशन्स मिनिस्ट्रीकडनं, एज्युकेशन मिनिस्ट्रीकडनं येतात या मुलांसाठी, ते कधी कधी इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज टू इम्प्लिमेंट दोज थिंग्स. फॉर एक्झाम्पल, there are learning disabled and there are slow learners. ओके, लर्निंग डिसेबिलिटी ज्या मुलांना आहे त्या मुलांचा IQ हा ऍव्हरेज आणि अबाव ऍव्हरेज मोस्ट ऑफ द केसेस मध्ये असतो. आणि ह्या मुलांना खूप कन्सेशन्स दिले जातात. ओके, एक्स्ट्रा टाइम असतो, त्यांचे स्पेलिंग एरर्स डिस्काउंट होतात, त्यांना स्पेलिंग एरर्स करता मार्क नाही कापले जात. इफ द चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम डिस्कॅल्क्युलिया, त्यांचे कॅल्क्युलेशन मिस्टेक सुद्धा काउंट केले जात नाहीत वगैरे. सो दे गेट अ लॉट ऑफ कन्सेशन्स विच इज व्हेरी गुड. But on the other hand, slow learners is a population ज्यांचा IQ कमी आहे, त्यांना काहीच कन्सेशन नाही, त्यांना फक्त एक्स्ट्रा टाइम. काय करावं त्या मुलांनी एक्स्ट्रा टाइमचं? त्याला मुळातच काही येत नाही, तुम्ही एक्स्ट्रा टाइम देऊन करता काय? सो हे जे सिस्टम चॅलेंजेस आहेत इज समथिंग विच इज अ प्रॉब्लेम. सो त्याच्याशी कसं डील करायचं, त्याला म्हणजे मग त्या मुलाकडनं कशी तयारी करून घ्यायची किंवा त्या पेरेंट्सना काय सांगायचं, इज समथिंग विच ऍज अ काउन्सिलर इज एक्सपेक्टेड की तुम्हाला माहिती. आणि हे इव्हॉल्व्ह होता येतं, म्हणजे नॉट दॅट डे वन पासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत असा नका विचार करू. यू लर्न ऍज यू गो, सो डोंट वरी अबाउट दॅट. बट आय एम जस्ट टेलिंग यू फ्रॉम माय एक्सपिरियन्स की हे सिस्टम चॅलेंज समटाइम्स आर व्हेरी हेवी. सो बी रेडी फॉर दॅट की अशा काही गोष्टी सुद्धा येऊ शकतील. आणि पर्सनल चॅलेंजेस, आपले स्वतःचे पर्सनल काही चॅलेंजेस असतात, पर्सनल लाईफचे इश्यूज असतात, काही ups and downs असतात, which can be a problem sometimes, not always, but yeah, sometimes, because we are also human beings, right?
Now, this is one of the most important things that I want you to, focus on is these are the most common issues that children come up with. Bullying, then issues pertaining to the special needs, stress आणि study related issue, फ्रेंडशिप आणि रिलेशनशिप इश्यूज. 8वी 9वी 10वीची मुलं खूप वेळा तुमच्याकडे रिलेशनशिप इश्यूज, रिलेशनशिप ऍडवाइस मागायला येतात when they have a fight with their boyfriend or they boyfriend. Generally मुली कन्फाइड करतात मुलांपेक्षा जास्ती. Boys rarely confide about their relationships, but girls, yeah, if you have a good rapport with that population, that age group, then a lot of girls confide in you, telling you about their boyfriend, what kind of relationship they have, त्यांचं भांडण झालंय किंवा असं काही झालंय. So be ready that they might come up with such things with to you. Self-harm, suicide is something which was not very common, but it has become common now, that kids do have low frustration tolerance. There are other external factors ज्याच्यामुळे family environment किंवा अजून काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे children are susceptible to self-harm आणि suicide सुद्धा. So that is why it is very important that you document each and everything. That's another reason why you should document things. Running away from home, that does happen. Serious mental health issues like depression, yes. Body image issues असतात teenagers ना, adolescents ना. मी अशी का दिसते, मी तसा का दिसतो, I don't look good, I look very thin, my hair are not good, my nose is crooked. They can have any sort of body image issues. आणि हे सगळ्यात जास्ती adolescents मध्येच दिसून येतात. 13, 14 and above, 13, 14, 15 do expect these things. आणि depression, anxiety हे पूर्वी we used to say that it strikes in adulthood, but absolutely not. Depression, anxiety and body image kind of mental health issues start from early adolescence, as early as 10 and 11. So be aware of that and be prepared for that. Disturbances at home, आता मुलांचे इश्यूज आहेत तर कुठे ना कुठेतरी घरात इश्यूज असतातच असतात. So children coming and telling you about their parental fights, or parents coming and telling you about their own discord between them, can also be a common scene. Substance use, एक second. Yeah, substance use, you will not see that openly. Substance abuse काही असेल तर smoking किंवा tobacco, alcohol वगैरे openly असं तुम्हाला नाही दिसणार. But if you keep your ears open and eyes open, you will come to know of certain population who is into this. आणि mostly again ह्याची susceptibility कुठे वाढते, जेव्हा घरात कोणी असतं. If any parent is smoking or having alcohol openly in front of their children, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की the child is facing some issue and does not know what else to do. Peer pressure मुळे मुलं ही करतात. So असं काही नाहीये की फक्त पेरेंट्सच घेतात अल्कोहोल म्हणून मुलं घेतात, but it's one of the reasons if the children are not properly oriented about these things, or किंवा जर त्यांना सेन्सिटिव्हिटी दिली नसेल त्याविषयी, तर मग या मुली मुलं किंवा मुली या दिशेने जाऊ शकतात. So they might confide in you, they might not confide in you. Their friends might come and tell you, मिस ऐसा किया था उसने. So you need to make sure की हे जी काही इन्फॉर्मेशन येते ती खरी आहे, because children at that age are not always telling you the truth. So face value करता तुम्ही त्यांना बिलीव्ह करा, but if you want to take any action for that, make sure तुमची इन्फॉर्मेशन आहे ती खरी आहे. Some or the other way you'll have to make sure if it is true or not. Otherwise it can turn it into a very big problem later on. Ani abuse, any sort of abuse, physical or sexual abuse, is something which is again not very uncommon. It's very sad, but it's not very uncommon. They might come and confide you about such things.
आणि if they don't, if they don't confide about abuse or substance abuse or any disturbance or depression, anxiety, it is your responsibility as a counselor to talk about these things as awareness sessions with the senior classes. म्हणजे कदाचित तुमच्याशी मुलं येऊन नाही बोलणार, but if you take any sort of orientation session for them, mental health awareness बद्दल तुम्ही बोललात, if you talk about depression, if you talk about body image issues with 8th, 9th and 10th population, specifically 9th and 10th population, the children will know that you are there if there is any problem to help them. म्हणजे ऍटलीस्ट त्यांना येऊन तुमच्याशी बोलतात तरी येईल. Now, this is what I was talking about. Where can you break the confidentiality? These are the 4 conditions under which you have to break the confidentiality. There is no other option. Here, if the child is coming and telling you that, please do not tell anybody, please be very frank and upfront in telling that if this is the condition, I cannot keep it confidential. Right? म्हणजे ह्या बाबतीत तुम्ही कॉन्फिडेन्शियालिटी नाही ठेवू शकत हे पहिल्यांदाच सांगा. If the child has confided something like, substance use or harming self or harming others or any sort of physical or, sexual abuse or mental abuse, जिथे घरी खूप वातावरण खराब आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही फक्त मुलाबरोबर काम करून त्या मुलीबरोबर काम करून गोष्टी होत नसतात. You have to involve the parents. You have to break that confidentiality and talk about things. So this is something which is my personal experience, that it is funny की counselor कडनं बऱ्याच गोष्टी expect केल्या जातात. Whatever I've written here is absolutely true. The teacher expects the counselor to ensure that the child remains disciplined, motivated. The administration wants the counselor to ensure that cases come and go as quickly as possible. आणि हे तुम्ही जेव्हा खरंच काम करायला जाल ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल की ह्या गोष्टी खऱ्या आहेत, टू मेंटेन द एफिशियन्सी ऑफ द स्कूल, बिकॉज दे वॉन्ट टू सी गुड नंबर्स. आणि तसं होत नाही, पण आपण त्यांना हे सांगून किंवा असं समजावून उपयोग नसतो. राईट? अँड पेरेंट्स एक्सपेक्ट दॅट द काउन्सिलर्स कॅन ऍक्ट एज अ स्टँड इन फॉर देम, लाईक मला हे बोलता येत नाही तर तुम्ही त्यांच्याशी बोला, अशी पण पेरेंट्सची कधी कधी अपेक्षा असते. So even though it's one designation that you're a school counselor, there is a lot on your plate. So that is why creating some boundaries wherein you see की जिथे काही boundaries violation होते, हे तुमचं काम नाहीये किंवा तुम्ही अशा प्रकारे काम नाही करू शकत, ही तुम्हाला बाउंड्री थोडी क्लिअर करायला लागते, which comes with some experience. म्हणजे असंच नाही कळणार. When you have some experience, you will come to know that how you can set that boundary. Now, as I mentioned, this is something that I have done as an activity. Can I expect 2 participants from 18 to tell me about one, 2 of these. म्हणजे प्रत्येकाने एक सांगितलं तरी चालेल. Do you want to do that? Yes, ma'am. Sure. म्हणजे 4 लोकांनी 4च्या 4 केले तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी फक्त 2 एक पहिल्यांदा म्हटलं that we can start with 2. If you are willing to do all the 4, then I'm more than happy. Anybody can go first. Who wants to go first? Please unmute yourself and talk. Come on. जसं एक जमेल किंवा जसं वाटतंय तुम्हाला, you can express yourself. Yeah, म्हणजे इथे there is no exam. It's just for your own understanding की असे these are the common things that you come up with. म्हणजे ह्याच्यात काही मी कुठली परीक्षा घेत नाहीये किंवा ह्याच्यात तुम्हाला असंही अपेक्षित नाहीये की सगळंच्या सगळं काय करायचं हे माहिती पाहिजे. पण एक जस्ट एक रफ तुम्हाला जर का असं कळलं तर what will be your step 1 or what will be your rough plan for this particular situation. तसं फक्त माहिती पाहिजे. I don't expect anything more than this. So no nothing like right or wrong, but just तुम्हाला किती लक्षात आलंय हे फक्त तुमचं तुम्हालाच बघायचंय. Yes, Mohini. Yes, sir.
You can start. Okay, sir. So if a teacher has referred a student to me from class 6 who has done poorly in his exams, so should I counsel the student as a school psychologist? No, what will you do? Like, you can tell me in statement. Okay, ma'am. So, ma'am, I will first build a rapport and make the student feel comfortable about his failure or about whatever he's going through. And then I will build a rapport, and then I will try counseling and knowing the reasons of why he's performing poorly. That's what I guess as of now, ma'am. Okay, great. You surely can do this along with checking with other, teachers as to how he has performed in other subjects, going on a class observation round to understand what the boy or girl is doing in, classroom. Is he paying attention, not paying attention? Talking to parents to understand what he is doing at home, along with what you have mentioned. Yeah? Sounds good? Yes, ma'am. Great. Somebody else can take the other one. Yes, Pooja Vishwakarma. Yes, ma'am. For the second complaint, I will talk with the parents. मीन्स कि पहले से वो इतना एक्सेसिव यूज है या अभी हुआ ऐसा. Okay. First I will go to talk with his or her parents, and then I will talk with child also. For like कि जैसे कि पेरेंट्स कैसे होते हैं कि कुछ बच्चे जैसे वो बाहर खेलने नहीं जा रहे, तो वो जैसे उनकी इच्छा है कि हाँ मुझे कुछ खेलना है, मुझे बाहर भेजो, तो पेरेंट्स, अभी के जो पेरेंट्स है वो इजीली मोबाइल दे देते हैं या फिर जैसे टीवी है, टेलीविजन है, जो भी. तो इसके वजह से क्या होता है ना कि दे आर यूज्ड टू विद दिस एडजस्ट. तो इसके वजह से फिर सबसे पहले आई विल गो टू टॉक विद देयर पेरेंट्स एंड देन आई विल टॉक विद स्टूडेंट और द चाइल्ड. करेक्ट. बिकॉज व्हेन इट कम्स टू प्राइमरी पॉपुलेशन, मैंने जैसे पहले भी मेंशन किया था, grade 2, 3, 4, talking to the children is very much all right. But in this case, when it comes to screen time specifically, talking to the parents first is something which is a primary step, क्योंकि उसे screen time कितना reduce करवाना है और कहाँ पे ना बोलना है, sticking to that no is something that parents can do. So parental counseling and talking to parents, doing a lot of follow-up sessions of how it is going, is something that is very required. That's correct. Thank you, ma'am. Next. Manju. It's very easy. Yes. Don't get scared. Hello. Yeah, sure. A group of students have come to you and expecting you to resolve their problem. जर माझ्याकडे असा एखादा ग्रुप आला तर मी आधी ग्रुप मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घेईल, आणि जर मला वाटतंय का इथे कोणी काही बोलू नाही शकत आहे तर मी प्रत्येकाला 1 by 1 करून बोलवेल आणि बघेल का त्यांचे काय इश्यूज आहे ऍज अ सिंगल वन, सगळ्यांचे काय काय इश्यूज आहे. आणि जर मला वाटलं की प्रॉब्लेम खूपच बिग आहे तर मग नंतर जर पॅरेंट्स आणि टीचर्सना इन्व्हॉल्व करायचं आहे तर मग तसं करता येईल आणि नंतर बघता येईल का कसं काय आहे, कसं सॉल्व्ह करायचं. राईट. द इम्पॉर्टंट थिंग हिअर इज, जसं तुम्ही सांगितलं ते सगळंच बरोबर आहे, पण ह्याच्याच बरोबर यू विल हॅव टू बी व्हेरी कॉशियस दॅट यू आर नॉट क्लिअरली टेकिंग साइड्स, बिकॉज हे खूप ट्रिकी सिच्युएशन होऊन जाते आणि आपल्याकडनं अपेक्षा केली जाते की तो चुकीचा आहे सो तुम्ही त्याला ओरडा किंवा त्याला पनिश करा. सो दॅट इज नॉट आवर जॉब. वी आर नॉट हिअर टू पनिश एनीबडी. ओके, वी आर नॉट हिअर टू टेक साइड्स की तो बरोबर वागला आणि ती चुकीची वागली किंवा त्यांनी बरोबर केलं म्हणून तू बरं केलंस त्याला मारून वगैरे, असं नाही. बिकॉज दॅट इज द मेसेज दॅट गोज. इफ वी टेक साइड्स की मग ठीक आहे, मग म्हणजे तो चुकला ना, म्हणजे मी त्याला मारलं हे बरोबर केलं, हा मेसेज त्याच्यातनं जातो. सो वॉट एव्हर यू आर सेइंग, टॉकिंग टू देम इंडिव्हिज्युअली or talking to them as a group is absolutely right,
बट जस्ट बी व्हेरी कॉशियस दॅट यू डोंट टेक एनी साइड्स ऑफ एनीबडी. आणि तुम्हाला जेव्हा कळतं की एक्सप्लिसिटली एखादा स्टुडंट त्याच्यातला चुकला आहे, देन मेक शुअर यू टॉक टू दॅट स्टुडंट अलोन. जेव्हा तुम्हाला कळतंय की ही व्यक्ती खरोखर चूक झालीये, तर सगळ्यांसमोर न बोलता कॉल दॅट पर्सन इन अँड टॉक टू देम अलोन. ओके मॅम. लास्ट. येस, कोण प्रयत्न करेल? Sir, can I? Yes, yes. A class 9 girl comes to you and confides about her boyfriend. Sir, actually आधी मी तिचं पूर्ण ऐकून घेईल का तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यानंतर सिंपथी जी आहे ती प्रोसिजर, आणि त्याच्यानंतर नक्की तिचा काय प्रॉब्लेम आहे ते जाणून घेतल्यानंतर मग पुढची प्रोसिजर काय असेल, इफ जर ब्रेकअप असेल तर मग तिथे कसं हँडल करता येईल त्यानुसार. ओके, ठीक आहे. हे बॉयफ्रेंडचं एक्झाम्पल मी देण्यामागचं कारण एवढं होतं की इट बिकम्स अ डिलेमा वेदर यू शुड टेल द पेरेंट्स, वेदर यू शुड इन्व्हॉल्व एनीबडी एल्स इन दिस मॅटर. तर त्याचं उत्तर असं आहे की वेन यू टॉक टू द चाइल्ड फर्स्ट, पहिल्यांदाच त्यांना सांगू नका की आता नाही असं सांगितलं तर आता तुझ्या पेरेंट्सना सांगावं लागेल. Listen to what they want to say. If it is anything related to any abusive incidents that she's talking, even physical contact, if she is talking about, because that is also common when children coming and talking about their physical contact with sexual contact with each other. So तसं काही बोलणं असेल तर then you need to slowly talk to the child and tell them that because you're a minor, we need to involve your parents into this, जे काही इश्यू असेल त्याच्याबद्दल. बट इफ शी इज प्लेन अँड सिम्पल टॉकिंग अबाउट की आमचं भांडण झालं आणि तो माझ्याशी आता बोलत नाहीये, देन यू नीड टू बी प्रोएक्टिव्ह इन डीलिंग विथ दॅट. बट इव्हेंच्युअली मे बी दोन किंवा 3 सेशन्स नंतर यू प्रॉबेबली विल हॅव टू टेल हर दॅट why don't we involve your mother or why don't we involve your sister into this, जर सिबलिंग्स असतील कोणी तर. बिकॉज घरच्यापैकी, बिकॉज अगेन शी इज अ मायनर, आपल्याकडे लिगॅलिटीचे इश्यूज खूप आहेत. सो त्याच्यामुळे फक्त स्वतःपुरतीच माहिती अशा वेळेला न ठेवता स्लोली इव्हेंच्युअली, इफ इट इज जस्ट फाईट्स बिटवीन 2 ऑफ देम आणि तुम्हाला वरवरच असं वाटतंय की जस्ट नुसतं असं भांडण आहे, तर आफ्टर 2 or 3 सेशन्स स्लोली पुश करा त्यांना की लेट्स इन्व्हॉल्व युअर सिस्टर, लेट्स सी व्हॉट शी हॅज टू से, और मे बी समथिंग लाईक दॅट, वेर इन दी अदर अडल्ट इन द फॅमिली इज ऑल्सो अवेअर ऑफ दिस. Okay. Okay, ma'am. Are there any questions? Because content wise तर माझ्याकडे slides मध्ये एवढंच आहे. If there are any questions, then we can take those. मॅम, Sure. जेव्हा सुसाइडल केसेस किंवा कोणी कन्फ्रंट करतं तुम्हाला स्कूल गोईंग मध्ये, तर मग तुम्ही कसं त्याला डील करतात प्रॅक्टिकली? थोडं इलॅबोरेट करशील का? म्हणजे what exactly do you want to say? Suicidal म्हणजे are they coming and telling you that they want to commit suicide or they want to do something or run away or something like that? या एक्झॅक्टली, म्हणजे ते कन्फ्रंट करतायत की आय डोंट वॉन्ट टू लिव्ह नाव, की मला होप्सच नाही राहिलेत, मे बी फॅमिली इश्यूज असतील किंवा रादर एनी कोणतेही इश्यूज. तर मग तेव्हा आपण कसं डील करतो? म्हणजे थोडंसं कन्फ्रंट केलंय त्यांनी, पण कम्प्लिटली नाही केलंय, सो वेग इन्फॉर्मेशन आहे. ओके, सो त्यांनी जेव्हा तुमच्याकडे कन्फाइड केलंय या गोष्टीबद्दल, फर्स्ट थिंग दॅट यू नीड टू डू इज असेस की हाऊ मच आर दे डिस्टर्ब्ड, म्हणजे काय म्हणतात त्याला, इफ यू कॅन टॉक टू देम अँड फाइंड आउट की हे जे ते काही बोलतायत, अँड टेक इट ॲट फेस व्हॅल्यू. म्हणजे डोंट थिंक की हे असं नुसतंच बोलतायत आणि काही करणार नाहीत वगैरे असं समजू नका. टेक इट ॲट फेस व्हॅल्यू आणि please make sure to tell them that I can see that you are in so much of distress. I think it is a good idea to involve anybody. म्हणजे त्यांच्याशी बोलून तुम्हाला एवढं तर कळेल की who are they close to, probably their mother or their, आणि talk about only one individual.
They don't want to talk to the whole world about it. Definitely, that's why they've come to you. When they say that they don't want to talk about it, they don't want to involve anybody, you just have to make sure to tell them, but you do want to be helped. That is why you're here, right? If you don't want help, then you wouldn't have come here. Because you've come here and spoken to me, that shows you need help. That shows you're willing to take that help. So why don't we involve, XYZ person, whoever that person is, and then take ahead from there. And make sure to, if a family member, when a family member is going to be involved, be very, very sensitive about it. When you talk to the family member, frankly bola, but sensitively bola, whatever information I'm about to disclose is disturbing, but I want you to be strong to take that information. कारण जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल, मुलीबद्दल किंवा बहिणीबद्दल वगैरे सांगितलं जातं की असं असं काही सांगितलं, ते इट्स अ नॅचरल रिॲक्शन टू बी पॅनिकी. सो ती इन्फॉर्मेशन त्यांना जेव्हा तुम्ही डिस्क्लोज करता आणि त्या मुलीसमोर, मुलासमोर जर का केली, म्हणजे त्यांच्या बरोबर, तर देन इट्स ऍडवायजेबल की खूप सेन्सिटिव्हली आणि फ्रँकली ही गोष्ट त्यांना सांगितली जावी. एक स्टेप पुढे जाऊन देन a psychiatrist needs to be involved when there is a tendency of suicide or self-harm, because then depression needs to be assessed. Assessed म्हणजे diagnosis करायला पाहिजे की हे clinical depression आहे का किंवा काय आहे, म्हणजे then the psychiatrist needs to be involved. आणि हे तुम्हाला पेरेंट्सना सांगायला लागतं. याच्यात along with the parent, the principal needs to be involved. टीचर म्हणजे टीचरला इन्व्हॉल्व करायचं की नाही, that's the principal's call. But the principal has to know that, such and such student has come and confided in you. You want to talk to the parents. So बऱ्याच वेळेला ही मीटिंग प्रिन्सिपलच्या प्रेझेन्स मध्ये होते पेरेंट बरोबरची. सो प्रिन्सिपल ऑल्सो नीड्स टू बी अवेअर, पेरेंट ऑल्सो नीड्स टू बी अवेअर की नेक्स्ट स्टेप आपण जातोय, वी आर टेकिंग अ सायकॅट्रिक हेल्प. त्यांना सायकॅट्रिस्ट असेस करेल व्हॉट इज इट, व्हॉट एक्झॅक्टली इज दिस, की डिप्रेशन आहे का अजून काही आहे, ही टेंडन्सी का बरं आली आहे, राईट? अँड देन whether the child needs intensive psychotherapy or what kind of other support the child will need. हे बघायला लागतं. Does that answer your question? Yes, ma'am. Thank you, ma'am. Yeah, no problem. Anybody else? Ma'am, एक question होता. Sure. Ma'am, I've read and heard about ADHD students, but practically how is the behavior in class, किंवा त्यांच्या नॉर्मल रुटीन्स मध्ये त्यांना काय काय इश्यूज फेस करावे लागतात, सच एज इवन देअर पेरेंट्स. मग त्यांचं ते जर डायग्नोज झालेत की ADHD आहे, तर त्याचं मेंटेनन्स की पुढे त्याचं ट्रीटमेंट प्लॅन किंवा हे काय असं, आणि आपल्या लेवलवर आपण ते रेकग्नाइज आणि त्याचं ट्रीटमेंट कसं करतो. Okay. So ADHD जे presenting symptoms असतात, that is something which is which is excessive moving around, wherein the child will not concentrate, the child lacks a lot of emotional regulation. तुम्हाला त्यांचे इमोशनल प्रॉब्लेम्स खूप फोकस होऊन दिसतात, right? Where the child does not know how to make friends, the child does not know how to make up for the friendship. म्हणजे तुम्हाला जे DSM डायग्नोसिस आहे ते तर आहेच, राईट? बट ह्या डायग्नोसिसचं काम इज समथिंग विच इज डन बाय इदर अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट और अ सायकॅट्रिस्ट. तुम्ही तुमच्या लेवलवर असेसमेंट करू शकता आणि तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहू शकता की पॉसिबल ADHD, पण ह्याचं जे सर्टिफिकेट किंवा ह्याचं जे ऑफिशियल डायग्नोसिस असेल, दॅट नीड्स टू बी डन इदर बाय अ सायकॅट्रिस्ट और अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. If that happens, if the child is sent out and हे assessment केलं असेल, तुम्ही क्लासरूम मध्ये बघितलं that the child has picked up a lot of fights, the child cannot sit at one place, the child is unable to complete a task that is given to him, attention खूप इकडून तिकडे फटाफट मूव्ह होतं त्यांचं. त्याच्यानंतर they need something which is interesting, and if you see that the child is able to focus on one thing for a long, म्हणजे आता ADHD चा हा एक काय म्हणतात त्याला काउंटर आहे, wherein they can hyper focus, okay, wherein the child can hyper focus for long hours on something that is interesting to them.
सो एखादा प्रोजेक्ट त्याला दिला त्या मुलाला किंवा मुलीला, अँड इफ दॅट हॅज इंटरेस्ट, पीक द इंटरेस्ट इन दॅट चाइल्ड, ही ऑर शी कॅन फोकस ऑन इट फॉर व्हेरी लॉंग आवर्स, जे आपण नाही करत. राईट. सो हायपर फोकस इज समथिंग विच इज अ very typical symptom of ADHD. त्याच्यानंतर जर बाहेर जाऊन डायग्नोसिस केलं, अँड इफ द चाइल्ड कम्स बॅक, युजली ADHD ज्या मुलांना डायग्नोज केला जातो त्यांना there is some sort of medicine that is prescribed by the psychiatrist. They are also recommended separate teaching along with the classroom teaching, कारण त्यांना जरी शिकवलं, म्हणजे IQ मध्ये प्रॉब्लेम आहे असं नाहीये, परंतु बिकॉज द चाइल्ड कॅनॉट फोकस अँड द चाइल्ड कॅनॉट सिट इन वन प्लेस टू फिनिश थिंग्स अप, he or she needs a special assistance along with the regular classes. So त्यांना बऱ्याच वेळेला रेमेडियल एज्युकेशन रेकमेंड केलं जातं, जिथे थिंग्स आर टेकन अ लिटल स्लो इन अ लिटल डिफरंट वे दॅन द क्लासरूम सेटिंग. आणि काउन्सिलरचा रोल हाच आहे टू मेक शुअर दॅट द चाइल्ड इज गोइंग टू द सायकॅट्रिस्ट. मेडिकेशन प्रिस्क्राईब केलं असेल तर ते घेतलं जातंय. पेरेंट्सच्या टचमध्ये राहायला लागतं, बिकॉज पेरेंट्स युजली डिसमिस ADHD ऍज अ रिअल प्रॉब्लेम. लर्निंग डिसेबिलिटीला पेरेंट्स थोडे एक्सेप्टिंग असतात, बिकॉज त्यांना दिसतं समोर की मार्क कमी मिळतात, दिसतं ती प्रॉब्लेम, राईट. बट ADHD इज समथिंग जिथे त्यांना वाटतं की द चाइल्ड इज नॉटी, or the child doesn't want to listen, or the child is stubborn. So your role as a counselor comes in, wherein you have to psychoeducate them by telling that this is not your child's deliberate attempt to make you irritated, but it is a real problem. आणि हे त्यांना वारंवार सांगत राहायला लागतं. I have experienced counseling the parent or psychoeducating the parent about their child in grade 5 and doing the same thing till the child passed out from the school. So some parents accept it, earlier, while some parents take a really long time to accept. So it depends on person to person. Thank you, ma'am. And ma'am, as you mentioned earlier, CBT for children, I think it is called cognitive behavioral play therapy. That's different. Can you explain? Okay. CBT for children is basically the CBT techniques astat that is designed specifically for children. आणि त्याचे आतापर्यंत मी फक्त 1 किंवा 2च कोर्सेस ऐकलेत from probably a good source. म्हणजे CBT for children, if you search, you may find 10 people doing it, but reliable course किंवा reliable source असे मी फक्त 1-2 ठिकाणीच ऐकलेत. So if you want to do any such courses, please check their accreditation किंवा please check what they are offering. Please check if they are offering any practical aspect to it. कारण तुम्ही CBT for children गुगलवर टाकलं तर तुम्हाला बरीच पुस्तकं मिळतील. You will get worksheets for that. But प्रश्न तेव्हाच येतो जेव्हा तुम्हाला हे इम्प्लिमेंट करायचं असतं. सो ते इम्प्लिमेंटेशन किंवा तो प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट जर का तुमच्या कोर्समध्ये शिकवला जाणार नसेल तर तुमच्याकडे फक्त एक सर्टिफिकेट येईल आणि तुमच्याकडनं फी घेतली जाईल. सो डोंट डू दॅट. सो इफ यू आर प्लॅनिंग टू डू एनी प्ले थेरपी कोर्स असेल किंवा अजून कुठला कोर्स असेल, मेक शुअर की आर्ट थेरपी असेल, बिकॉज आर्ट थेरपी इज ऑल्सो समथिंग विच इज व्हेरी रेज. So you will get a lot of courses on art therapy, you will get a lot of courses on play therapy. Just make sure की त्यांचं काय शिकवतायत ते, what kind of certification, who is the faculty, because that also makes a difference. Reviews वाचा, ज्यांनी कोणी हा कोर्स केला असेल त्यांचे फीडबॅक असतात. If you want, you can get in touch with them to ask how things are, right? So अशा वेगवेगळ्या पद्धतीने you can just assess as to how the course really is, and are you really going to be benefited from such things? Yes, surely, ma'am. And thank you. The presentation was very appealing. Thank you. Thanks a lot. I hope it didn't go too fast. No, not at all. आय होप सगळ्यांचे डाऊट्स किंवा काही आणखीन डिस्कस करायचं असेल तर तो पार्ट क्लिअर झाला असेल मॅडमच्या
एकूण डिस्कशन आणि प्रेझेंटेशन मधून, राईट? सर, आय हॅव अ डाऊट. हो सृष्टी, विचार. येस मॅम, डॉक्युमेंटेशन आणि रिपोर्ट रायटिंग या दोघांमध्ये काय फरक आहे? रिपोर्ट रायटिंग ऍज इन म्हणजे जे काउन्सिलर ला रिपोर्ट रायटिंग करावी लागते ते. सी, रिपोर्ट रायटिंग इज प्रॉबेबली जस्ट फॉर युअर सेशन, यु नो, की तुमच्या काउन्सिलिंग सेशन मध्ये काय झालं. डॉक्युमेंटेशन विल इन्व्हॉल्व एव्हरीथिंग, की तुमच्याकडे मुलाचा रेफरल फॉर्म जेव्हा येतो तेव्हापासून बाहेर काही थेरपी घेतलीये का. बिकॉज समटाइम्स ADHD मध्ये आणखीन एक पॉइंट मेन्शन करायचा राहून गेला, दॅट यु नो दे आर समटाइम्स रेकमेंडेड ऑक्युपेशनल थेरपी. सो अशा काही थेरपीज त्यांना रेकमेंड केल्या आहेत का, त्याचे रिपोर्ट्स असतात जे तुम्हाला बाहेरून मिळतात. सो इट इज अ ह्यूज फाईल. दॅट इज डॉक्युमेंटेशन. सो डॉक्युमेंटेशन इज अ होल थिंग. रिपोर्ट रायटिंग इज अ पार्ट ऑफ इट. रिपोर्ट रायटिंग तुम्ही सेशनचं करता किंवा एखादा सेशन टीचर बरोबर घेतलं त्याचं रिपोर्ट रायटिंग करता, पण डॉक्युमेंटेशन मध्ये तुमच्या त्या मुलाची एक फाईल होते. दॅट इज द डॉक्युमेंटेशन, राईट? येस मॅम, थँक्यू. Yes. Yes. It was a great session. Thank you. Especially एक आणखीन भाग एक सांगायचा असा की आता ज्या मॅडमनी शेवटी ऍक्टिव्हिटी किंवा एक छोटंसं क्विकली एक रोल प्ले जो घेतला. सो असे काही प्रश्न हे तुम्हाला इफ यू आर अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ स्कूल काउन्सिलर, स्कूल सायकोलॉजिस्ट ऍट दॅट टाइम इन इंटरव्ह्यू इटसेल्फ. सो द पॅनल मे आस्क की समजा जर अशी केस आली आणि तुम्ही काउन्सिलरसाठी म्हणून अप्लाय करताय, अशा वेळेस काय कराल. सो तिथे अगदी भले आपण तो रोल किंवा तो जॉब अजून काही तसं सुरू नाही केलाय, बट अशा प्रश्नांना जेव्हा आपण उत्तरं देतो तेव्हा इंटरव्ह्यू मध्ये इट रिफ्लेक्ट्स दॅट व्हॉट काइंड ऑफ अझम्पशन वी हॅव अबाउट दॅट पर्टिक्युलर जॉब, हाऊ फार वी आर प्रिपेअर्ड, आपलं ऍप्टिट्यूड काय आहे त्या एका पोस्टसाठी किंवा त्या एका जॉबसाठी. सो असे पण काही इनपुट्स आपल्याला अशा एक्सपर्ट्स कडून जेव्हा काही इनपुट्स मिळतात, सो तोही एक इन्साइट आपल्यासाठी असतो. राईट. येस. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू मला चान्स दिल्याबद्दल. बिकॉज talking about counseling and specifically school counseling is something which is very close to my heart. I do not take a second thought when I have to talk about it. If somebody asks, it's like, yes, I'm coming. Surely. It was a good time for me also. And I'm glad I interacted with you all, and I'm glad that तुम्ही पण प्रश्न विचारलेत. So it did not go as a one-way lecture. And it became interactive. So I'm glad कि तुम्ही पण प्रश्न विचारले. So yeah, it was a good session, yes. I guess. Thank you so much. Yeah. Yes. Thanks a lot. And thank you. Bye-bye. Yes. Thank you, ma'am. 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 Bye-bye. Bye.